शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावरती मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रकार घडलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वच्छता केलेली आहे। मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी बंदोबस्त वाढवलेला आहे। कारण ते आमच्या सर्वांचा मासाहेब होता। आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो। पुन्हा एकदा आम्ही मासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना सुद्धा ते असं झालंय। बघू आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू। यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही आहे। मासाहेबांचा अपमान झाला आमच्या जीवाला लागला। फक्त तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर तेच कुठेतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठला तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल। परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे। त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया मासाहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कोणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो आणि देवाभाव अत्यंत सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील। ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाआड घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल। अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, गृहमंत्री देवाभाऊ आहेत। जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील। इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील। ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केलंय त्याला तातडीनं शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। सुमित, खरं तर हा सगळा प्रकार घडला त्यानंतर तात्काळ शिवसैनिक तर दाखल झालेच, मात्र आता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवल्याची माहिती समोर येते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे, पण शिवसैनिकांचा बंदोबस्त त्याच्यापेक्षा जास्त आहे। मासाहेबांचा हा पुतळा आणि त्याच्या अगदी समोर अवतीभोवतीची मी तुम्हाला दृश्य दाखवतो। नेत्यांचा कडेकोट बंदोबस्त आहे, कार्यकर्त्यांचा बंदोबस्त आणि पोलिसांचा पण बंदोबस्त आहे। सध्या मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत, कारण 2006 साली देखील अशी घटना घडलेली होती आणि तेव्हा शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले। त्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली होती। आता ही आजची घटना घडली आहे। ही घटना सकाळच्या सुमारास घडली, ज्यावेळेला इथे शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या संख्येने सगळे दादरकर नागरिक किंवा आजूबाजूच्या परिसरामधून लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आणि अशा वेळेला ही घटना घडली आहे। ही घटना घडली असताना इथे कोणी नव्हतं किंवा CCTV देखील दुसऱ्या दिशेला आहेत। सकाळी 6 वाजेपर्यंतच्या CCTV फुटेजची जेव्हा तपासणी केली त्याच्यामध्ये सगळं स्थिर स्थावर होतं, पण त्यानंतर ही नेमकी घटना घडलेली आहे। त्यामुळे नेमकं घडलं काय, हे कोणी घडवून आणलंय का, ह्या सगळ्या मागे नेमकं कोण आहे, ह्या सगळ्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। पोलिसांचा फौजफाटा आपण बघतोय या संपूर्ण परिसरामध्ये आहे। त्या व्यतिरिक्त एक टीम पोलिसांची या सगळ्याचा बंदोबस्त करते, तर दुसरी टीम इथे तपासणी करते, सगळ्याची माहिती मिळवली जाते, घेतली जाते। नेमकं काय झालं असेल, इथे नेते देखील मोठ्या संख्येने आपण आलेले बघतोय। इथे स्वतः विनायक राऊत आहेत, आमदार महेश सावंत, माजी महापौर शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर या देखील इथे उपस्थित आहेत। सगळे आता सध्या चर्चा करतात पुढची कारवाई काय करायची, कारण उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच आदेश दिलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडेल असं कोणीही वागू नये, प्रत्येकानं शांतता राखावी। लवकरच या सगळ्याचा छडा लावला जाईल आणि त्यानंतरच ही माहिती समोर येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। पण तुर्तास आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त आहे, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आहेत आणि नेते मंडळी देखील येतात। थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे देखील आलेले होते। राज ठाकरेंनी देखील इथे पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्याकडून माहिती घेतली, पोलिसांकडून देखील माहिती घेतलेली होती आणि सगळं स्थिर स्थावर केले ना सध्या हे देखील त्यांनी विचारलं आणि त्यानंतर ते इथून निघून गेले। आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे इथे येणार का हे जेव्हा विचारलं विनायक राऊतांना तर ते म्हणाले की
कदाचित ते देखील येतील आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पण आता तुर्तास नेते जमायला सुरुवात होत आहेत, त्यामुळे गर्दी इथे वाढू शकते. अनुचित प्रकार घडू द्यायचा नाही आहे, कारण 2006 साली ज्यावेळेला असाच प्रकार इथे घडलेला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवसैनिकांचा राग द्वेष उफाळून आलेला होता आणि जाळपोळ बऱ्याच ठिकाणी झालेली होती. म्हणूनच तसं काही होऊ नये. शिवसैनिक आता आक्रमक आहेत, पण ते आता शांत आहेत आणि हुशार आहेत, असं किशोरी पेडणेकर मगाशी म्हणाल्या. त्यामुळे फक्त आता जो कोणी असेल, ज्याने कोणी हे कारवाई केली, की ज्याने कोणी हे केलेलं आहे कृत्य, दुष्कृत्य केलं आहे, त्याच्यावर कारवाई करायची आणि त्याचा शोध पहिले सुरुवातीला घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे. सध्या माहिती सगळ्यांकडून घेतली जाते, की जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत त्यांच्याकडून माहिती इतर सगळे नेते आपण घेताना बघतोय. कारण पोलिसांकडून माहिती दिली जाते, पण ती कागदोपत्री माहिती आहे. या परिसरामध्ये असणारे हे सगळे जे कायमचे कार्यकर्ते असतात किंवा पदाधिकारी असतात, हे पदाधिकारी माहिती घेत इथे कायम फिरत असतात. त्यामुळे त्यांना या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती असेल, त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत का, किंवा नेमकं हे कोण करू शकतं, या सगळ्याचा आढावा सध्या नेत्यांकडून घेतला जातोय. आणि काही वेळापूर्वी राज ठाकरे येऊन गेलेले होते. राज ठाकरेंनी देखील माहिती सगळी मिळवली होती. कार्यकर्ते आहेत ना, मोठ्या संख्येनं येतात. कार्यकर्त्यांची भावना की लवकरात लवकर या सगळ्याचा शोध घेतला जावा. माजी महापौर देखील आपल्यासोबत आहेत. सर, 2006 साली देखील अशी घटना घडलेली होती. आज परत 20 वर्षानंतर अशीच घटना इथे घडतीये, तेही शिवसेनेचा बालेकिल्ला शिवाजी पार्क या परिसरात. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जो सिंदूर वगैरे टाकण्यात आला गुलाल, हे अत्यंत निषेधार्ह आहे असंच म्हणावं लागेल. मासाहेब त्या मासाहेब होत्या आणि ज्याने कृत्य कोणी केलेलं आहे, खरोखर त्याला थोडी तरी बुद्धी पाहिजे, सद्बुद्धी पाहिजे होती की मी करतो, माझं चुकीचं आहे, मी करता कामा नये. पण ते निषेधार्ह आहे, ते त्याला कोणी क्षमा करणार नाहीच नाही. बरोबर. तर आपण बघतोय त्याला रावसाहेब नमस्कार, जय महाराज. सर, बरं सर, पण ही घटना 2006 साली देखील अशीच घटना घडलेली होती आणि परत आता ही घटना घडते. सुरक्षा व्यवस्था इथे लोकांची ये जा असते, एवढे CCTV समोरवर लावलेले आहेत, तरी देखील ही घटना घडते. यामध्ये नेमकं कोण असेल? पोलिसांनी एक चॅलेंज म्हणून ह्या संपूर्ण घटनेचा जो नालायकपणा करणारा जो व्यक्ती आहे, त्याला 1 तासाच्या आत पकडण्याची आवश्यकता आहे. एवढं सगळ्या ठिकाणावर जर पळून जात असेल तर पोलिसांची कार्यक्षमता नेमकी काय आहे? म्हणजे पण ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे ते माथे फिरवतं नाही, ते प्री प्लॅन केलेलं आहे, की दुकानात गेलेला आहे, रंग आणलेला आहे आणि कुठल्या तरी वाहनावरून आलेला असेल आणि त्याच्या मनामध्ये हा दुष्ट हेतू निर्माण झाला. कदाचित राजकीय पाठिंबासुद्धा असू शकतो. आपलं आंदोलन होतं काल 2 दिवसापूर्वी, आपण आंदोलन केलं, माझं कुंकू माझा देश, आणि त्यानंतर ही अशी घटना घडते. माझं कुंकू माझा देशने ज्यानं कोणाला मिरची लागलेली आहे त्यांचा सुद्धा अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये हातभार आहे का याचा शोध पोलिसांनी घेण्याची आवश्यकता आहे. ब्रँड संपला असं भाजपचे नेते म्हणतात. जे म्हणतात त्यांना आता माहिती पडेल काय आहे ठाकरे ब्रँड तो. धन्यवाद सर. तर या सगळ्या आपण उद्विग्न अशा प्रतिक्रिया बघतोय सगळ्या नेत्यांच्या आहेत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील शंका घेतली जाते, कारण पोलिसांकडून खरं तर या सगळ्याचा याआधीच शोध लागायला हवा होता, पण तसा शोध लागला नाही. आता ताई, ही घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर तात्काळ या सगळ्याचा शोध लागणं गरजेचं होतं, कारण ही यंत्रणा इथे एवढी सगळे CCTV आहेत, पोलिसांचा जागता पहारा कायम असतो. पोलिसच अकार्यक्षम आहेत, त्याला आता काहीच करू शकत नाही. म्हणजे काही करू शकत नाही म्हणजे आम्ही शिवसैनिक काही करू शकत नाही अशातला भाग नाही, पण शेवटी पोलिसांचं काम आहे ना, पोलीस प्रशासनाचं काम आहे. इथे जेव्हा असा प्रकार, इतका घाणेरडा आणि विकृत प्रकार घडतो, तेव्हा पोलीस प्रशासनाचं काम नाही का? 2 तासात आमचा मुंबई पोलीस, आम्ही समजतो की मुंबई पोलीस गुन्हेगार शोधून काढतो, 2 तासात इकडचा गुन्हेगार, विकृत गुन्हेगार शोधू शकत नाहीत का पोलीस? पोलीस जाणून बुजून शोध घेण्यासाठी माघार घेत आहेत किंवा अकार्यक्षम असंच म्हणावं लागेल ना. आता असंच म्हणावं लागेल. कुठे कोण दिसतंय आता? पोलीस पहारा दिसतोय का? नाही. आमचं आंदोलन आहे म्हटल्यावर पोलिसांचा जागता पहारा असतो. आता कुठे 2-4 कुठेतरी दिसत आहेत, आता दिसत नाही आहेत. पोलीस का दिसत नाही आहेत? आणि शेवटी आम्ही शिवसैनिक शंड नाही ना, पोलीस काम करत नाहीत म्हणून आम्ही काम करू शकणार नाही. शिवसैनिक शोध घेणार, ऑफकोर्स नक्कीच घेणार. त्यांचं काम त्यांनी नाही केलं. याच्यापूर्वी अनेक कामं आम्हीच केलेली आहेत, पोलिसांनी कुठे केलेली आहेत? पोलीस अकार्यक्षम ठरतात. पोलिसांकडून खरं तर 2 तासामध्ये मुंबईचे पोलीस हे कोणत्याही गुन्हेगाराचा शोध लावू शकतात असं म्हटलं जातं, पण तसं होत नाहीये. पोलीस अकार्यक्षम ठरतात असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता आम्हीच या सगळ्याचा शोध घेऊ आणि त्यासाठीच प्रयत्न करू, ही भूमिका सगळी त्यांची आहे. सावंत सर, काय पोलीस आता काय अपडेट देतात का? अजून नाही दिली नाही. अजून काहीच नाही. 2 तासामध्ये मुंबईचे पोलीस शोध लावतात सगळ्या गोष्टींचा असं म्हणतात.
2 तासात लावतात, पण शेवटी प्रशासन ज्याचं आहे त्याच्यामध्ये राहतात. आता मोदीजींच्या आईला काय बोलल्यानंतर लगेच त्यांनी शोध काढला, परंतु इथे ते दिरंगाई करतात. काय करतात ते त्यांनाच माहिती आहे. जाणून बुजून तिरंगाई होते. जाणून बुजूनच होत असणार. त्यांना काहीतरी बघा वातावरण बिघडवायचं आहे, बाकी काय करायचं नाही. पोलिसांना पण वातावरण बिघडवायचं म्हणून शोध घेतला जात नाही, जाणून बुजून शोध घेतला जात नाही, असं आमदार महेश सावंत यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती. मासाहेबांच्या स्मारकाचं सुमित, आपले प्रतिनिधी उदय सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. माफ करा, उदय जाधव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. उदय, काय अपडेट्स आत्ताचे सध्याचे समोर येतात? कारण शिवसैनिकांमध्ये एकंदरच संताप बघायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. जशी घटनेची माहिती शिवसैनिकांना मिळाली, शिवसैनिकांमध्ये संताप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. आपण इथे पाहतोय की विनायक ठाकरे इथे अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आमदार असतील, येऊ लागलेले. आपल्यासोबत अजय चौधरी आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण घटनास्थळी पाहतोय की सर्व शिवसैनिक आहेत, ज्यांना माहिती सर्व येऊ लागलेले. आपण अजय चौधरी यांच्याशी बोलूया. अजय चौधरी साहेब, काय सांगाल तुम्ही थोडक्यात? घटनेची माहिती मिळाली आहे तुम्हाला, विनायक राऊत देखील इथं आलेले आहेत. घटनास्थळी जर आपण पाहिलं, विनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि पुतळ्याच्या शेजारी देखील इथे आपण सीसीटीव्ही कॅमेरे जे ते वरती आपण पाहू शकतो. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर 1 2 3 4 5 कॅमेरे आहेत आणि 5 कॅमेऱ्यांचं इथे सर्व्हिलन्स असताना देखील अशी घटना इथे घडलेली आहे. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विनाताई ठाकरे यांच्या इथे ज्यांनी विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा शोध आता मुंबई पोलीस करत आहे. सकाळी 7 पर्यंत इथे कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती मिळते. 7 नंतर इथे काही संशयास्पद हालचाली ज्या आहेत त्या दिसलेल्या आहेत, त्यामुळे पोलीस जे आहेत त्या दृष्टिकोनातून आता शोध घेत असल्याची माहिती मिळते. आपण पाहतो दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते देखील इथे आलेले आहेत. काही नेत्यांशी आपण बोलूया. विनायक राऊत आता आपल्यासोबत. विनायक राऊतजी, काय सांगाल तुम्ही? घटनेचं गांभीर्य बघते शिवसेना आमचे आदरणीय मासाहेब त्यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं दुष्ट कृत्य ज्या विकृत माणसाने आणि नाठाळ व्यक्तीने केलेलं आहे त्याचा शोध पोलिसांनी त्वरित घ्यावा. नाही तर ज्या ठिकाणी अशा पद्धतीची सीसीटीव्ही आहे, गजबजलेला एरिया आहे, अशा ठिकाणी एवढं नाटाळपणा करण्याचं धाडस जे कोण करतंय त्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, नाही तर आम्हाला करावा लागेल. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा एक समाजकंटक प्रयत्न करतात. कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात तर आहेत, पण त्याद्वारे शिवसेनेला कुठेतरी डिवचणं हे काम सध्या सत्ताधाऱ्यांचं चालू झालेलं आहे. मग देवेंद्र फडणवीस एकीकडे कोकलताय, तो अमित साटम शिवारडा माणूस तो दुसरीकडे कोकलतोय. त्यामुळे हे राजकर्ते जे कोकलतायत त्याच्यातून अशा विकृती निर्माण होत आहेत. परंतु आता महापालिका निवडणुका जवळ आलेली आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामध्ये राजकारण देखील असं याच्यामध्ये राजकारण असतं तर एवढ्यात आम्ही हा संपूर्ण खूप मोठा उद्रेक झाला असता. पण आमचे पक्षप्रमुख उद्धवजी समजदार आहेत, त्यांनी शिवसैनिकांना समजूतदारपणाची भूमिका घ्या अशा पद्धतीचं आवाहन केलंय. म्हणून तरी सुद्धा मासाहेबांचं जे स्थान आहे आमच्या हृदयातलं, त्यामुळे सर्व हजारोच्या संख्येने आता शिवसैनिक इथे येऊ घातलेले आहेत. संरक्षणाची मागणी करते, पोलीस संरक्षण असलं पाहिजे या ठिकाणी. नाही, पोलीस संरक्षण एवढ्या सीसीटीव्ही लावल्या, एवढे हे लावले तरी सुद्धा अशा पद्धतीने नाठाळपणा करतायत. तर पोलिसांचं संरक्षण देऊन आणखी काय होणार आहे? पण जबाबदारी पोलिसांची आहेच. मुळात जबाबदारी पोलिसांची आहे, त्यामुळे इथे पोलिसांनी संरक्षण तर दिलंच पाहिजे. त्याचबरोबर इथे सर्व्हिलन्स जे आहे ते वाढवलं गेलं पाहिजे. आपण समोर घटनास्थळी पाहतो आहोत की आता अरविंद सावंत शिवसेनेचे खासदार हे देखील आलेले आहेत आणि ते देखील आता इथे बोलतो. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न जे आहे ते करणार आहोत. आपण साली घटना घडलेली होती, घटना आता घडते. या सगळ्यामागे नेमकं कोण असेल? आपलं कालचं आंदोलन होतं, माझा सिंदूर माझा देश. आज मासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निंदावेजनक, निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला. डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या. हिंमत झाली, कुणाची हिंमत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले. पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही मासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला. उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना मासाहेब म्हणतो. ती आमची मा आहे, आम्हा सर्वांची मा आहे, शिवसैनिकांची मा आहे. तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली. पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे.
तुम्हाला इथं CCTV असतात. कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा. कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी. कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे. काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे. तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. सर, आपण तर बघितलं तर एकंदरीत हे तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा हा कुठेतरी कनेक्शन दिसतंय का? पोलिसांनी याचा तपास करावा. कारण जर आमचा सिंदूर, आमचा देश, हमारा देश किंवा आमचं कुंकू आमचं देश बनतो, तेव्हा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंड आहे बरं. तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला. ती हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची. ही जी काय आहे ना, ही महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते. आणखीन वेगळं काय म्हणणार आपण? कायद्या सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, आपण मानूच असू तर तीच मागणी करणार ना. फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही हे त्याचं नशीब आहे समजायचं. तर आपण बघतोय तर अज्ञात समाजकंटकांकडून हा प्रकार करण्यात आला. मासाहेबांच्या पुतळ्यावरती रंग फेकण्यात आला आणि त्यानंतर आपण बघतोय सगळ्या शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहेत. नेमका हा रंग कोणी फेकला याचा तपास झाला पाहिजे. अगदी समोरच CCTV कॅमेरे आहेत, तरी पण हा प्रकार कसा घडतो असा प्रश्न शिवसैनिकांकडून उपस्थित केला जातोय. इतर वेळेला या ठिकाणी बंदोबस्त असतो, मात्र आज हा बंदोबस्त का नव्हता असा सुद्धा संतप्त सवाल या सगळ्या शिवसैनिकांकडून केला जातोय. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग लावण्याचा, या स्मारकाला लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर एकंदरीतच सगळ्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. काही वेळापूर्वीच राज ठाकरे सुद्धा स्वतः या ठिकाणी येऊन गेले, या परिसराची पाहणी करून गेले, माहिती घेऊन गेले. पोलीस बंदोबस्तादरम्यान या सगळ्या परिसराचा सध्या वाढवण्यात आलेला आहे. मात्र ज्या वेळेला सगळा प्रकार घडला त्यावेळेला पोलीस का नव्हते, CCTV असताना सुद्धा प्रकार कसा घडू शकला असा सवाल सगळ्या शिवसैनिकांकडून केला जातोय. आमच्या तावडीत ती व्यक्ती सापडली पाहिजे अशा सुद्धा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अज्ञात समाजकंटकांकडून हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खरं तर या सगळ्या परिसराला अगदी रात्रीसुद्धा जाग असते. सकाळच्या वेळेला 7 नंतर हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका कोणी केलेला आहे याचा तपास होणं गरजेचं आहे आणि तातडीने त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावरच मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रकार घडलेला आहे. दरम्यान सगळ्या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिक जे आहेत ते तात्काळ या घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि या सगळ्या परिसराची त्यांनी स्वच्छता केलेली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी सुद्धा आता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त चांगलाच वाढवलेला आहे. आपण 2 दृश्य बघतो. एकीकडे पुन्हा एकदा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला आणि त्यावेळेला या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली आणि एकीकडे आपण बघतो राज ठाकरेंनी काही वेळापूर्वीच या परिसराला भेट दिली आणि या सगळ्या घटनेची त्यांनी माहिती घेतलेली आहे. राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. जे कोणी हे कृत्य ज्याने केलेलं आहे त्याला ताब्यात घेतलं पाहिजे. त्यामुळे या समाजकंटकांना कधी ताब्यात घेतलं जातं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सतत गर्दीत असणारा खरं तर हा परिसर आहे. सतत या परिसराला जाग असते तरीसुद्धा अशा परिसरामध्ये ही घटना घडल्यामुळे खळबळ माजलेली आहे. शिवसैनिकांकडून या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय. हा रंग नेमका कोणी फेकला, ती व्यक्ती कुठून आली होती, या सगळ्या गोष्टीचा तपास होणं आवश्यक आहे आणि अगदीच या परिसरामध्ये समोरच CCTV सुद्धा आहेत. झालेला आहे, सकाळची घटना आहे, तर शिवसैनिकांनी परत ते जाऊन साफ केलं. त्या घटनेचा काय निषेध हां सर, बूम खाली जरा सगळेच. सर, दादरमध्ये जी घटना घडली आहे, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर, मासाहेबाच्या पुतळ्यावर कलर टाकण्यात आलेला आहे अज्ञात माथेफिरी करून. अशी घटना जर घडली असेल तर अत्यंत निंदनीय आहे. सर्व सामान्य शिवसैनिकांच्या मास आहे
यांचा पुतळा जो दादरच्या शिवाजी पार्क जवळ आहे आणि माँसाहेबांना अभिवादन करायला राज्यातून नव्हे तर देशातून अनेक शिवसैनिक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जमा होत असतात, त्यांना आदरानं नतमस्तक होत असतात. स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण जीवनामध्ये माँसाहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि आम्ही त्यांना मातोश्री ह्या नावानं संबोधतो. अशा माँसाहेबांवर किंवा त्यांच्या पुतळ्यांवर जर कोणी अशा प्रकारे कलर टाकून किंवा काही जर कृत्य करत असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांनी जेरबंद करावं आणि त्यांना जेवढी जास्तीत जास्त मोठी शिक्षा देता येईल तेवढा शिक्षा देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. झालेला आहे सकाळची घटना आहे.